नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 13 एप्रिल 2024 या दिवसाचे काही चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडवून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व परीक्षांसाठी फार उपयुक्त असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात गणगौर उत्सव साजरा केला जातो? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 राजस्थान। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, अग्निप्राईम या नव्या पिढीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी कोठून झाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 ओडिशा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, महासंचालक राकेश पाल यांच्या हस्ते भारतीय तटरक्षक जलचर केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 तामिळनाडू। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, विप्रोचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 श्रीनिवास पलिया। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, कोणत्या भारतीय राज्याने निवडणुकीच्या माहितीसाठी बूथ राबता वेबसाईट सुरू केली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 पंजाब। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, 2024च्या हंगामात जपानी ग्रांप्रीमध्ये कोणाचे वर्चस्व होते? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 कमाल वेरस्टॅपन। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, मास्टर 1000 सामना जिंकणारा पहिला भारतीय एकेरी खेळाडू कोण बनला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 सुमित नागल। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, 16व्या वित्त आयोगाचे नवीन सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 मनोज पांडा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, भारताने कोणत्या देशाच्या सितवे बंदरावर आपले सागरी अस्तित्व वाढवत ऑपरेशनल नियंत्रण मिळविले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 म्यानमार। प्रश्न क्रमांक 10 आहे, कोणता देश AIची सुरक्षितता वाढवण्यासाठी युनायटेड स्टेट्सबरोबर सैन्यात सामील झाला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 ब्रिटन। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, कोणत्या देशाने भारतीय सैन्याला पोर्टेबल ईगल-IS एअर डिफेन्स सिस्टीम प्रदान केली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 रशिया। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, परिवर्तन चिंतन ही त्रिवेणी परिषद कुठे होणार आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 नवी दिल्ली येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, श्रीनिवास पालिया यांची कोणत्या उद्योग समूहाच्या CEO पदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 विप्रो उद्योग समूह। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, कोणते शहर सतारा आणि तानपुरा या कलाकुसरीसाठी प्रसिद्ध आहेत? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 मिरज। प्रश्न क्रमांक 15 आहे, संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकाराचा भाग म्हणून भारत, नेपाळ, मालदीव, श्रीलंका, बांगलादेश आणि मॉरिशसला काय मदत करत आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 पूर्व चेतावणी हवामान प्रणाली। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, कोणत्या देशाने ट्रॉफी हंटिंग आणि पारंपरिक चीनी औषधामध्ये सिंहाच्या हाडांचा वापर करण्याच्या चिंतेमुळे सिंहांचे बंदिस्त प्रजनन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 दक्षिण आफ्रिका। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, सिटवे बंदर हे इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेडच्या नियंत्रणाखाली येणारे कितवे आंतरराष्ट्रीय बंदर ठरले आहे?
तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 दुसरे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेडच्या नियंत्रणाखाली आलेले सिटवे बंदर हे कोणत्या देशाचे आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 म्यानमार. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. सुविधा पोर्टल कोणी सुरू केले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 निवडणूक आयोग. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. पालाऊ आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी कॉन्सुलर डे 2024 मध्ये मेडल ऑफ ऑनर कोणाला मिळाले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 नीरज शर्मा. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.